सामन्याला मात्र होते सुरुवात. पहा पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होतोय आणि एक धाव मात्र घेण्यात यशस्वी ठरतोय. 22 रुपये ही धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळते. पाहूया 6 षटकांचे सामने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना मात्र विनंती असेल, आपण भरपूर उशिराने आजच्या दिवसात चालतोय त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. तर राहुल मात्र वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल सज्ज. यावेळी पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू मात्र हाताळण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज राहुल. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 1 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 2 षटकांचं पॉवर प्ले अनिवार्य असेल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू मात्र जातोय डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात. 1 बाउंस चौकारासाठी हा येतोय आजच्या दिवसातील या सत्रातील पहिला चौकार आणि या चौकाराने मात्र स्थगित धावसंख्या हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 धावा. 5 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्याच षटकात मात्र आक्रमकतेला सुरुवात झालाय असंच म्हणावं लागेल. फलंदाजाच्या फळीतून मात्र हा चौकार आलाय. प्रथम सत्राचा खेळाला मात्र सुरुवात झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स मात्र सरतोय सक्सेस. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पाच सुरेख ज्याप्रमाणे पहिला चौकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स मात्र सक्सेस ठरला असंच म्हणावं लागेल. धावफलक मात्र 4ने हलेल आणि जाऊन पोहोचेल 9 धावा. 9 धावा या धावफलकावर लगावले गेले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक मात्र प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळते. शिरसाट स्पोर्ट्स आयोजित शिरसाट चषक 2020 पर्व पहिला आजचा 4था दिवस. सुरू असलेला पहिला सामना एका बाजूला कोरडगाव तर दुसऱ्या बाजूला पिंपळगाव वॉरियर्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूया यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता, मात्र तितकेच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाईल. निर्धाव चेंडू मात्र हाताला जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यानंतर मात्र कुठेतरी दबाव होतं गोलंदाजावर, मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि निर्धाव चेंडू हाताळण्यात तो मात्र यशस्वी ठरतोय. पाहूया अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. यावेळी मात्र पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र येईल तत्पूर्वी ही धाव परिपूर्ण केली जाईल आणि या धावेने मात्र षटक संपेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावसंख्या धावफलकावर लागतायत 10 धावा. तर 10 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चला जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच लक्ष असू द्या. 6 षटकांचे सामने आहेत. आज आपण भरपूर उशिराने चालतोय. जर वेळेचा विचार केला तर 10:30 कालावधी झालाय आणि जर आपण गेली 3 दिवसांचा विचार केला तर पहिला सामना पहिला चेंडू हा ठीक 9:30 वाजता पडायचा. त्यामुळे आपण आजच्या दिवसात 1 तास उशिराने चालतोय. त्यामुळे विनंती असेल आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. चला जास्त वेळ दौडू नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर पाहूया कोरडगाव संघाच्या माध्यमातून दुसरं षटक कोणता गोलंदाज हाताळणार. आजच्या दिवसात सुद्धा टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळतील. कालच्या दिवसात सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला होता शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि शिरसाट स्पोर्ट्स संघ मात्र जाऊन पोचलाय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. पहिल्या दिवसाचा विचार केला, पहिल्या दिवसात मात्र गोल्डन शायर औरंगाबाद संघ जाऊन पोचलाय तो सेमीफायनलमध्ये. तर दुसऱ्या दिवसातून मात्र लोणी प्रवरा संघ जाऊन पोचलाय सेमीफायनलमध्ये. आज मात्र कोणता संघ जाऊन पोचणार सेमीफायनलमध्ये आणि उद्याच्या दिवसात मात्र क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया दुसरं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज चंदू मेजर आणि चंदूचं मात्र स्वागत केलंय. चेंडूला मात्र धाडलाय डीप लॉंगॉनच्या वरून सीमारेखा पार. षटकार हा येतो उत्तुंग षटकार. धावफलक मात्र 6ने आलेल. धावसंख्या धावफलकावर लागतायत 16 धावा. आल्या स्वागत मात्र करतोय गोलंदाजाचं फलंदाज. चांगली सुरुवात मात्र पहिल्या षटकात झाली होती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुद्धा तेच अस्त्र मात्र उगारताना पाहायला मिळते. फलंदाज खरंच अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज चंदू मेजर सज्ज होतोय. यावेळी मात्र चौकार टोकल्यानंतर चांगली लाईन लेंथ हाताळलाय.
थोडस वेगवान गतीने मात्र शांत ठेवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाला. पाहूया आतापर्यंत दुसरं षटक तर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 6 षटकांचे सामने पाहायला मिळतात. प्रथमतः नाणेफेकचं कौल जिंकून मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय कोरडगाव संघाने आणि आमंत्रित केलाय ते पिंपळगाव वॉरियर्स संघाला. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहूया किती धावसंख्या जमवल्या जातील. यावेळी मात्र कव्हरच्या क्षेत्रात कुठली धाव मात्र मिळणार नाही, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षक नावाची भिंत मात्र तिथे उभी आहे आणि निर्धाव चेंडू हाताळण्यात मात्र चंदू मेजर यशस्वी ठरतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याचप्रमाणे सातत्य मात्र टिकवावं लागेल या गोलंदाजाला. पाहूया यावेळी मात्र थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजेच दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी चांगल्या चेंडूला सन्मान देणं आवश्यक होतं, मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरतोय असंच मात्र म्हणावं लागेल. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. चंदू गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मात्र मिळेल. एकेरी धावेने मात्र स्थगित धावसंख्या हलते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. 17 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर अजूनही एक चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. पाहूया या एक चेंडू मागे मात्र चंदू किती धावसंख्या खर्च करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. काय क्षेत्ररक्षण होतंय पहा पहा. खरंच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. झेल टिपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षकाला समजलं की बी सीमारेखा पार जातोय, तेव्हा त्यांनी मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. षटक मात्र संपतंय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19 धावा या धावफलकावर लागतात. तर 19 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पॉवर प्लेचे षटक मात्र समाप्त झालेत. उर्वरित 4 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 19 धावा हे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात मात्र 10 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 9 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळी मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आधी. मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी महाग सज्ज होतोय. पाहूया चांगली फलंदाजी मात्र करतायत दोन्ही सलामीचे फलंदाज. एका बाजूला नवनाथ तर दुसऱ्या बाजूला संदीप. ज्याप्रमाणे संघाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र करून दिली जात आहे दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या माध्यमातून. पाहूया आधी मात्र काय कमाल करणार. 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आधी मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी पास सुरेख खोलगट टप्प्याचा चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक कुठेतरी बीट झाला. तत्पूर्वी ही धाव मात्र घेतली गेली. या एकेरी धावनी मात्र धावफलक हलतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. तर 20 धावांचा पल्ला मात्र गाठलाय तो पिंपळगाव वॉरियर्स संघाने. चांगला खेळ मात्र दर्शवत असताना चांगली फलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते या दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. पाहूया हा वेगवान गतीचा गोलंदाज मात्र कशाप्रमाणे शांत ठेवणार फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. पहा चांगली गोलंदाजी मात्र केली जाते. अशाच पद्धतीची गोलंदाजी मात्र आवश्यक असेल. थोडंसं शांत ठेवावं लागेल फलंदाजांना, कारण ज्याप्रमाणे फलंदाजांची फळी तळपते. तर आपल्या या स्पर्धेला मात्र चतुर्थ पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलं असे श्रीरामजी फुंदे सरांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आगतम सुस्वागतम सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. पहा ही चूक मात्र घडते. ते कॅच मात्र सुटली जाते आणि त्याचं जीवदान मात्र भेटते. पण या जीवदानाचं रूपांतर धावेत कसं करतील फलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 या आकड्यावर मात्र पाहायला मिळते. 21 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. पाहूया 3 चेंडू मागे मात्र किती धावसंख्या खर्च करेल गोलंदाज आधी. आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी हाताळण्यात यशस्वी ठरलाय. यावेळी पहा
जणू काय पायांचा वेध घेतला होता चेंडूने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि ती मात्र परिपूर्णता करून देतोय हा गोलंदाज आदी. आतापर्यंत आधीचा विचार केला तर 4 चेंडू मात्र त्याने हाताळलेत बिनगडीबाद. त्यांनी मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. कारण या अगोदरच्या दोन्ही षटकांचं विश्लेषण केलं तर पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा. हे महागडे षटक मात्र कुठेतरी हाताळलं गेलं होतं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू. अजूनही तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळणं मात्र शिल्लक आहे. पाहूया. एक चेंडूचा खेळणं मात्र शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी करतोय आधी. एकवीस धावा तर धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि पंचांचा इशारा येतोय. यस, वाईट चेंडू असेल म्हणजेच अवांतर धावेत एकने भरणं होईल. स्थगित धावसंख्या मात्र 1 हलेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा. पाहूया. अजूनही एक वन बाउन्सचा इशारा सुद्धा देत आहेत पंच. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. षटक मात्र संपतंय. तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 22 धावा या धावफलकावर लागतायत. पाहूया. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. पहिल्या 17ला तर सुरुवात झालाय. चला पुन्हा एकदा विनंती करेल, जास्त वेळ दौडू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर अनेक सामने मात्र आपल्याला खेळवायचे आणि आज आपण भरपूर उशिराने मात्र चालतोय. खरं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र आधीच्या माध्यमातून हाताळली गेली. खरंच त्याचंही कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त त्यांनी या तिसऱ्या षटकात 3 धावा खर्च केल्या. म्हणजेच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आधीच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल मात्र येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं व सांघिक 4थं षटक मात्र घेऊन येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. पाहूया. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं मात्र शिल्लक असेल. राहुल मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ घेऊन. यावेळी थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. वारंवार मात्र 30 लाईन्स लेंथ हाताळली जाते आणि फलंदाज मात्र चेंडूला न पारखता कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या नादात फसतायत असंच म्हणावं लागेल. यानंतर होणारा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धूम परभणी वर्सेस NPL नेवासा. दोन्ही संघ मात्र इथे उपस्थित आहेत. प्रथम सत्राचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांना विनंती करेल आपले कर्णधार येऊ द्या नाणेफेक करण्यासाठी. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र जातोय सीमारेखा पार चौकारासाठी. चौकार मात्र इथे येत असताना फलंदाजाच्या फळीतून धावसंख्या मात्र 4 वाढेल आणि 26 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. पाहूया. तर नक्कीच धूम परभणी तसंच NPL नेवासा दोन्ही संघाचं मात्र आगमन झालंय. त्यांचंही आयोजकांच्या वतीने या स्पर्धेत सहर्ष स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ तर समाप्त झालाय. पाहूया. उर्वरित 4 चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे. प्रथम सत्राचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहुल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र फसतोय. निर्धाव चेंडू मात्र हातात गोलंदाज राहुल. डॉट चेंडू मात्र हाताला जातोय आणि या निर्धाव चेंडूने मात्र आतापर्यंत 4थ्या षटकाचं विश्लेषण केलं तर 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. पाहूया. 6 षटकांच्या दरम्यान किती धावसंख्या इथे कुठल्या जातील आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावांचा डोंगर मात्र उभं केलं जाईल ते कोरडगाव संघासमोर. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातात जातोय. वारंवार निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. मात्र कुठेतरी खराब चेंडूचा समाचार सुद्धा घेतला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर तंबू ठोकून
आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ सुद्धा दर्शवला जातोय. ज्याप्रमाणे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत त्याचप्रमाणे चौकार षटकार सुद्धा येत आहेत. यावेळी पहा सुरेख लाईन लेंथ वा, खरंच कौतुक करावं लागेल राहुलचं. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26 या आकड्यावर स्थगित असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळणं मात्र शिल्लक आहे. चांगलं कमबॅक मात्र राहुलने केलं, कारण पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात मात्र त्यांनी फक्त आणि फक्त 5 चेंडूंच्या दरम्यान 4 धावा खर्च केल्यात. पाहूया, यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र येतोय आणि चांगली झेल मात्र टिपले जात आहे. फलंदाज मात्र बाद होईल. षटकांचा खेळ तर समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. एक गडी बाद, 26 धावा या धावफलकावर लागतात. तर जव्य मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ तर समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज मात्र येतोय हर्षद. पहिल्या षटकात मात्र 10 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 9 धावा. तिसऱ्या षटकात मात्र चांगलं कमबॅक केलं गेलं गोलंदाज चंदूच्या माध्यमातून. त्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र चौथ्या षटकात सुद्धा कमबॅक केलं राहुलने असंच म्हणावं लागेल आणि त्यांनी सुद्धा अवघ्या 4 धावा खर्च केल्या. आता मात्र 5वं षटक घेऊन येते गोलंदाज चंदू. पाहूया, चंदू मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल 5वं षटक घेऊन. तर आधी मात्र 5वं षटक घेऊन येतोय. पाहूया, तर संदीपचं मात्र कौतुक करावं लागेल. 8 चेंडू आणि 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. मात्र आवश्यकता परिपूर्णता करून दिली आपल्या संघासाठी. यावेळी मात्र 5व्या षटकाला सुरुवात झालाय. चेंडू हवेत, कुठलीही चूक न करता झेल टिपली जात आहे आणि हा मात्र बसतोय पिंपळगाव वॉरियर्स संघाला दुसरा धक्का. तर फलंदाजाला मात्र परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज येतोय युवराज. पाहूया, राज किल्ले निर्माण करणार का. तर आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला स्थगित आहे. धावसंख्या 26 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सुद्धा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला धूम परभणी तर दुसऱ्या बाजूला NPL नेवासा. हा सुद्धा हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीला येईल. नक्कीच पाहूया कोणते संघ मात्र यावेळी आपलं अस्तित्व या स्पर्धेत टिकवणार, कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ इथे दर्शवला जाणार. तर गोलंदाज आधी मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. आतापर्यंत 5वं षटक तर प्रगतीपथावर असताना पाहायला मिळते. 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात आधी सक्सेस ठरतोय असं म्हणावं लागेल. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. 26 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आधी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना यावेळी मात्र थोडंसं चेंडू खाली राहतोय. मात्र तितकेच सन्मानतेने चेंडूला खेळून काढलं जाते. एकेरी धावीचा प्रयत्न मात्र रोखतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करणं कुठेतरी अवघड असतं. मात्र चांगलं प्रयत्न आधीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय. आतापर्यंत विचार केला तर ज्याप्रमाणे गोलंदाजी व्हायला हवी होती त्या पद्धतीने गोलंदाजी मात्र होते. जरी पहिले 2 षटक हे महागडे असले तरी त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे असंच मात्र म्हणावं लागेल. तर 26 धावा धावफलकावर लागतात. 5व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आधी मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जातो फाईनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र येईल तत्पूर्वी चेंडू जाईल का सीमारेखा पार. येस, तर पंचाचा इशारा येतोय. हा येतोय दणदणीत चौकार. या चौकाराने मात्र स्थगित धावसंख्या हलेल आणि धावसंख्या धावफलकावर लागते 30 धावा. 30 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. जर पहिल्या 2 षटकांचं विश्लेषण केलं तर पहिल्या 2 षटकात मात्र ज्याप्रमाणे 19 धावा लगावल्या गेल्या होत्या धावफलकावर, त्यानंतर मात्र कुठेतरी उतरता क्रम पाहायला मिळाला तो पिंपळगाव वॉरियर्स संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. जवळजवळ दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. चांगली फलंदाजी करत असताना मात्र कुठेतरी चुका त्यांच्या माध्यमातून घडल्या आणि त्याचाच मात्र कुठेतरी फायदा होतोय की काय कोरडगाव संघाला असंच म्हणावं लागेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चौकार इथे ठोकलाय. आता मात्र काय करणार.
यावेळी पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. ही एक धाव मात्र इथे कलेक्ट केली जाईल आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. 31 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. पाहूया 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते शिरसाट स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शिरसाट चषक 2020 पर्व पहिलेमध्ये आजचा 4था दिवस मात्र रंगत असताना आलेल्या सर्वच प्रेक्षक वर्गांचं मी गिरीश तामोरे, नवनाथ साबळे आणि चिराग मेहर सहर्ष स्वागत करतायत. या स्पर्धेचं प्रक्षेपण सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळते श्री लाईव्हच्या माध्यमातून. आमची संपूर्ण टीम या स्पर्धेचं प्रक्षेपण मात्र तुमच्यापर्यंत घेऊन येते. आमचे कॅमेरामन मनीष निजाई, मॅन फ्रॉम विरार, तसेच आमचे सेकंड कॅमेरामन कुशल चौधरी, मॅन फ्रॉम पालघर. डिजिटल एडिटरच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत श्री लाईव्ह चॅनलचे CEO चिराग मेहर सर. त्यानंतर डिजिटल स्कोररच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात कुणाल पागदरी, मॅन फ्रॉम पालघर, अशी ही संपूर्ण टीम. यावेळी पहा थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू मात्र हाताला जातोय. तरी संपूर्ण टीम मात्र 350 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलाय आणि या स्पर्धेचं संपूर्ण कव्हरेज मात्र त्यांच्या माध्यमातून आजच्या 4थ्या दिवसात सुद्धा केलं जातं. त्यांचंही कौतुक करावं लागेल आमच्या दोन्ही पंचांच्या, ज्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून बहुमूल्य वेळ सुद्धा खर्च केला जातो. पहा यावेळी मात्र निर्धाव चेंडूने षटक संपेल तर 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागतायत 31 धावा. चला तर जास्त वेळ दौडू नका, विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. गोलंदाज सज्ज राहा. पण अंतिम षटकाचा खेळ न मात्र शिल्लक आहे. पाहूया हाणामारीच्या षटकाला मात्र सुरुवात होईल. शेवटचं षटक मात्र घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गणेश मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. पाहूया आतापर्यंत 31 धावा तर धावफलकावर लगावल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मात्र गणेश सरांसाठी मात्र सुवर्ण संदेश विनायक गोळे यांच्या माध्यमातून. जर या षटकात 3 गडी बाद केले तर 1000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक. पाहूया सुरुवात तर झालाय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला ढकललाय. 1 धाव मात्र इथे मिळेल. या एकेरी धावेने मात्र स्थगित धावसंख्या हलेल. 32 धावा या धावफलकावर लगावल्या जातात. तर 6व्या अंतिम आणि हाणामारीच्या षटकाला मात्र सुरुवात झालाय. गणेश यांच्यासाठी मात्र सुवर्ण संदेश विनायक यांच्या माध्यमातून. जर या षटकात 3 गडी बाद केले तर 1000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र सज्ज असेल गणेश. चला जास्त वेळ दौडू नका. पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण भरपूर उशिराने आज चालतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिलाच सामना मात्र सुरू आहे. गोलंदाज गणेश मात्र सज्ज असेल. यावेळी पहा थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा दिला जात आहे. अवांतर धावेत मात्र 1 ने भरणा उठते आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचते 33 धावा या धावफलकावर लागतात. तर यानंतर होणारा सामना धूम परभणी वर्सेस NPL नेवासा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर यावेळी पहा क्षेत्ररक्षक मात्र पळतोय. पाहूया तितकेच चपळतेने या धावा सुद्धा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा जर पूर्ण केल्यात, 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. धावफलक मात्र 2 ने हलेल आणि 35 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 35 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अंतिम षटक मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी पहा पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू मात्र हाताला जाते. सुरेख गोलंदाजी हातात आहेत गणेशजी. पाहूया अजूनही 3 चेंडू मागे मात्र काय कमाल करणार पिंपळगाव वॉरियर्स संघाचे हे फलंदाज. यावेळी मात्र विकेट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र येते. चेंडू पडते मानवविरहित जागेवर. तत्पूर्वी मात्र तितक्याच चपळतीने या 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3री धावेचा प्रयत्न आहे. 3री धाव सुद्धा पूर्ण होणार का? तर येस, ही 3री धाव सुद्धा तितक्याच चपळतेने परिपूर्ण केली जाते. धावफलक मात्र 2 ने हलत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या. चला विनंती करेल धूम परभणी तसेच NPL नेवासे दोन्ही संघाचे एक कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर.
यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एनपीएल नेवासा आणि धूम परभणी या संघाच्या संघनायकांना विनंती आहे, तुम्हाला 5 वेळा जी सूचना दिली जाते, आयोजक कमिटीला थोडस सहकार्य करा. चला ताबडतोब टॉस साठी संघनायक घ्या. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र येईल, चेंडू अडवेल का? चांगलं क्षेत्ररक्षण तर त्याच्या माध्यमातून होत आहे. मात्र पहा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि या धावेने मात्र पाहूया, षटकांचा खेळ तर समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झालाय. तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागतायत 40 धावा. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना पिंपळगाव वॉरियर्स संघाच्या माध्यमातून कोरडगाव संघासमोर 41 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. पाहूया 41 धावांचं लक्ष कशा प्रकारे पेललं जाईल. तर यानंतर होणारा सामना धूम परभणी वर्सेस एनपीएल नेवासा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर 42 धावांचं आव्हान असेल, लक्ष असू द्या. कोराडगाव संघ 42 धावांचं लक्ष असेल. 6 षटकांच्या दरम्यान चला, जास्त वेळ दौडू नका, त्वरित मैदानाचा ताबा घ्या. यानंतर होणारा सामना धूम परभणी वर्सेस एनपीएल नेवासा. संघनायकांना मी विनंती करेल, आपण व्यासपीठे पुढे या. खास पुण्यावरून सन्माननीय आमचे गणेश भाऊ माने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गणेश भाऊंचा देखील संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने खूप खूप मनपूर्वक स्वागत. चला, दोनही संघनायक आलेत. गणेश भाऊ समोर या. एनपीएल नेवासा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय धूम परभणी, असे 2 संघ जे आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. समोरचा संघ अर्थात सामना क्रमांक जो आपण पाहतोय पहिला, की पूर्णपणे दोनही संघ जे आपल्या निदर्शनास दिसत आहेत की 41 धावा ज्या पूर्णपणे बनवल्या गेल्यात. 42 धाव्यांचं टार्गेट जे आपल्याला पाहायला मिळते, की पहिला सामना जर पाहिला तर पिंपळगाव वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात कोरडगाव अशी जी लढाई असेल. मी या दरम्यान आपण पाहतोय टॉस केला जातोय. टॉसचा बॉस जयदीपजी वराडे सरांना मी विनंती करेल की आपण पाहतोय की महाराष्ट्र रणजी प्लेयर म्हणून त्यांची निश्चित जे आपण पाहतोय ख्याती आहे, त्यांचा या ठिकाणी एक छोटासा सन्मान आपण पूर्णपणे करणार आहोत. आणि सन्माननीय श्रीरामजी फुंदे यांच्या शुभ हस्ते आपण जयदीप यांचा या ठिकाणी एक छोटासा सत्कार निश्चित स्वरूपात जो पूर्णपणे करणार आहोत. चला, क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा. पिंपळगाव वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय कोरडगाव. एनपीएल नेवासा आणि धूम परभणी. मला वाटते परभणी संघानं टॉस जिंकलाय. मी श्रीरामजी फुंदे सरांना विनंती करेल, बँक मॅनेजर नागेशजी शिरसाट यांच्या शुभ हस्ते आपण जयदीप यांना पूर्णपणे एक महाराष्ट्र रणजी प्लेयर म्हणून त्यांची निश्चित स्वरूपात ख्याती आहे, त्यांचा एक छोटासा सन्मान जो पूर्णपणे केला जातोय. पहा, टीमच्या टाळ्या वाजल्या. वा, सुरेख आहे. एका खेळाडूला निश्चित स्वरूपात एक प्रोत्साहनजनक जे आपण पाहतोय की टाळ्यांचा गजरात जो पूर्णपणे आवाज केला जातोय. परभणी संघाचं कौतुक आहे आणि तुम्ही टॉस जिंकलात, तुमचा निर्णय देखील कळवा. तर पाहूया 41 धावा ज्या पूर्णपणे झाल्या गेल्या. चला, क्षेत्ररक्षण सजवा. परभणी या संघाने जे आपण पाहतोय सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर एनपीएल नेवासा या संघाला मात्र सर्वप्रथम जे आपण पाहणार आहोत की गोलंदाजीसाठी अर्थात क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय, परंतु एक इनिंग होणं गरजेचं आहे. ताबडतोब या सामन्याला सुरुवात करा.
पिंपळगाव ऑरियस संघानं सुरुवातीला देखील थोडासा वेळ खर्च केलाय, त्यामुळे आता तुम्ही तो वेळेची भरपाई करा, थोडासा वेळ वाचवा. धीरज सर त्यांना सूचना करा, चला सामन्याला सुरुवात करा. दोन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर गणेश ढोले सर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विनोद वोरके, दोन बॅट्समन जे आपण पाहतोय निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूनं नवनाथ हाडवळे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जो निश्चित स्वरूपात आपल्याला घेऊन आलेला दिसेल. काय करामत करेल आमचे पाठीमागे जर पाहिलं तर यष्टीरक्षक अर्थात महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीगचे आमचे राहुरीचे आयोजक संदीपजी कदम हे सुद्धा जे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पाठीमागं दीप थनमॅनला तुम्ही पहा, पूर्णपणे सँटी हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. युवराज गुंजाळ चा एक ताकदवान पॅकर संघ जो आपल्याला पिंपळगाव ऑरियस पहिला बॉल 42 धाव्यांचं टार्गेट. हा बॉल जो आपण पाहतोय अक्रॉस दी लाईन खेळलाय, एक धाव जी पळून पूर्ण केली जाईल. एका धावेनं संघाचं धावफलक जे पूर्णपणे खोललं गेलंय. नवनाथ हाडवळे, मधुर धुळे, अमोल गागरे असतील आमच्या समेत स्कोरिंग करतायत. धीरज गायकवाड असेल पंच म्हणून कार्यभूमिका पार पाडतात. या खेळाडूंनी या मैदानाचा लेखाजोखा जो आहे पूर्णपणे लॉकडाऊनच्या काळामध्येच जो पूर्णपणे घेतलेला आहे. म्हणजे नवनाथ हाडवळे सुद्धा या मैदानावरती यादी खेळलेला आहे. त्याला ही धावपट्टी ची ओळख जी पूर्णपणे नव्यानं नसेल. तर पाहायचंय आपल्याला काय करतायत विनोद सर आणि दुसऱ्या बाजूला गणेश ढोले सर. गोलंदाज परत एकदा राईट आर्म द विकेट. हा बॉल खालच्या टप्प्यात राहिलाय. यष्टीरक्षक संदीप आपण पाहतोय सुरेख कामकाज जे करतोय. 42 धावेंचं जे आपण पाहतोय टार्गेट आहे. वारंवार जे काही रणनीत्या बदलल्या जात आहेत. पुढचा सामना देखील आपल्याला पाहायचा आहे की NPL नेवासा आणि धूम परभणी असा यानंतरचा होणारा दोन संघांचा सामना जो निश्चित स्वरूपात आज असेल. या दरम्यान फुल टॉस लोअर तो आणि पहा यावेळेस गॅप काढलाय. खणखणीत चौकार, 4 रन. दोनही संघ जे आपण पाहतो एक ताकदवान संघ आहेत. आज मात्र दिवसभराच्या सत्रात जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर मोठ्या, त्यानंतर योगेश पेनकर, अभिजित दुरे, तुकाराम महाराज कुंजे, थॉमस डायस सारखे निश्चित स्वरूपात आज देखील मोठमोठाले खेळाडू आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटतील. काल मात्र जर पाहिलं तर कृष्णा सातपुते असेल, बबलू पाटील असतील, पप्पू तोलकर असतील, आनंद चव्हाण, सतीशजी पठारे असा संपूर्ण आसिफ शेख, खूप धनंजय वितांडे असतील, राजेशजी सोरटे असतील, योगेश पवार, सुनील खर्डे अशी खूप मोठी नावं जी काल आपल्याला या मैदानावरती झळकताना पाहायला मिळाली. आणि शिरसातपूरच्या टीमनं देखील काल मात्र क्वालिफाय करून निश्चित स्वरूपात आपलं नाव सेमीफायनलचं दार प्रवेश जो पूर्णपणे उघडा केलाय. पहिल्या दिवशी उस्मान पटेल आणि संपूर्ण टीम अर्थात गोल्डन शहर औरंगाबाद या संघानं पूर्णपणे क्वालिफाय केले. दुसऱ्या दिवशीचा क्वालिफायचा संघ जो आपण पाहतोय ग्रामीण हाफ अर्थात आपला एक गाव एक संघ अशी निश्चित स्वरूपात दुसऱ्या दिवशीचा हाफ पूर्णपणे होता. लोणी प्रवरा अर्थात दादाभाई शेख आणि संपूर्ण संघ जो क्वालिफाय आहे. आणि आज आपल्याला पाहायचंय की एक खेळाडू निश्चित स्वरूपात आम्हाला या ठिकाणी एक आमचा जुना चेहरा वन बाउस जो निश्चित स्वरूपात आहेत अर्थात आमचे दादा गायकवाड सर अर्थात अशोक गायकवाड सर हे सुद्धा या ठिकाणी निश्चित स्वरूपात पुणे या ठिकाणून खास या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक स्वागत. यावेळेस पॉइंट कडे ढकलला जाईल. षटक जो आपण पाहतोय चेंडूवरती निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा मुख्य पंच धीरज यांचा निश्चित स्वरूपात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. एका ओव्हर नंतर 7 रन ज्या नवनाथ हाडवळेने या षटकामध्ये खर्च केल्यात. खूप मोठाले फटके खेळावे लागतील.
बॉलर कॅन्डी कॅन्डी सँडी नाही तर देतो कॅन्डी क्रश टाकून. सहा चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे आपण पाहतोय जरा इकडनं साफ करून टाका म्हणजे कसं कॅमेऱ्यामध्ये ना खराब. कोरडवाव या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला तब्बल धावा ज्या पाहायला मिळत आहेत 7, तर षटक क्रमांक दुसरं जे आपण पाहतोय संतोष दाभाडे अर्थात सँटीच्या काळा पडदा लागत होता. हातामध्ये जे पूर्णपणे षटक क्रमांक दुसरं दिलं जातं. युवराज आणि सँटीची थोडीशी काहीतरी चर्चा सत्र जे आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतंय. पाहायचंय काय करामत करेल. डावखुरी हाताच्या समोर जर पाहिलं तर विनोद आणि गणेश 2 बॅट्समन जे दिसत आहेत. गोलंदाज परत एकदा हो बिग हिट करण्याचा प्रयत्न, पायांवरती मारा केलाय. बॅट्समनला जे पूर्णपणे रोखलं गेलंय. मोठाले फटक्यांची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. 71,111 रुपयाचं प्राइज आणि 51,111 रुपयाचं प्राइज. पहिलं आणि द्वितीय पारितोषिक जे आपण पाहतोय अंबादासजी शिरसाट यांच्या माध्यमातून जे पूर्णपणे दिले गेले. त्यानंतर सोमनाथजी खेडकर साहेबांच्या वतीने जे आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,111 रुपयाचं जे पाहायला मिळतंय. श्रीरामजी फुंदे साहेब यांच्या वतीने जे आपण पाहतोय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय. अशी 4ही भरघोस रक्कम असलेली पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट बॉल जो धावफलकावरती जो पूर्णपणे गेलाय आणि स्कोरकर वरती अवघ्या 7 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतील. स्वच्छ ठेवलं ना का मग कॅमेऱ्यात चांगलं वाटेल. ते कसं पूर्ण कचरा कचरा दिसतं कॅमेऱ्यात. गोलंदाज सँटी परत एकदा हो हा चेंडू थोडासा घुसळी घेऊन यष्टीरक्षकाकडे जाताना जो आपल्याला पाहायला दिसतोय. लेदरचा भरपूर प्रशिक्षण आणि लेदरच्या क्रिकेटमध्ये खूप कसलेला हा गोलंदाज जे आपण पूर्णपणे पाहतोय सँटी. पाठीमाग महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीगचे आयोजक अर्थात राहुरी फॅक्टरी या ठिकाणचे जे आपण पाहतोय आयोजक आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील हा सँटी खूप झळकला होता. हो या वेळेस पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदनंतर घेतलेली एक धाव. एका धावेनं संघाचं धावफलक वाढलंय. धावफलकावरती 8 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. अहमदनगर शहरातील हेड अँड टेल एक नामांकित संघामध्ये देखील सँटीला जे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय आणि त्याच एक प्रत्युत्तर सँटी या ठिकाणी निश्चित स्वरूपात देतोय. सॉफ हा युवराज गुंजाळ संघाची जी काही संपूर्ण नेतृत्व जे पार पाडतोय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये जो बदलाव करताना दिसतोय. धावफलकावरती 8 धावा ज्या पूर्णपणे स्थिर आहेत. 42 धाव्यांचं टार्गेट आहे. त्यामुळं 6 षटकांमध्ये रणरेत्या ज्या फलंदाजांना आखाव्या लागतील. 2 षटकं जी पॉवर प्लेची आहेत त्या कारणानं पॉवर प्ले देखील जो सुरू आहे. रनअप मध्ये जो आपण पाहतोय थोडासा बिघाड झालाय. गोलंदाज परत एकदा नव्यानं सुरुवात करताना जो आपल्याला दिसेल. ओ सुरेख बॉल परंतु लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर अवांतर वाईट. 9 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. सिमेंट विकेट थोडीशी जी आपण पाहतोय पाटा स्वरूपाची जी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू विकेटवरती बाउन्स झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की थोडंसं कल्लाटणी लेग साईडच्या दिशेने घेऊन बसला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. सँटी या दरम्यान परत एकदा हो बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटला. नवनाथ ढाडवळे डाऊन दी बॉल झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज झेल बाद. षटक क्रमांक दुसरं देखील जे आपण पाहतोय पाहता पाहता संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
एक बॉल बाकी जिओ आहे आयडी आहे 3 डॉट पहिले ना बाकी एक ball. 3 डॉट पहिले ना सिंगल एक वाईड आता विकेट हा यस तो बॉल टाकला नाही का त्याने तो रिटर्न आला वाटतंय तो पाठी मागे आला तो काउंट केला ते बघ 5वा बॉल टाकला एक चेंडू जो आपण पाहतोय शिल्लक आहे या षटकाचा. तर पाहायचंय आपल्याला षटक अजून देखील जे पूर्णपणे सुरू आहे. बरेचसे दूरवरचे संघ जे आपल्याला आज मात्र मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळतात. बरेचसे मोठे खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये दिसतील. गोलंदाज परत एकदा तयार होतोय. शेवटचा बॉल जो एक शिल्लक आहे. विनोद आउट हो या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. खणखणी चौकार 4 रन. षटक समाप्तीचा इशारा आता. आधी यावेळेस 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 13 रन ज्या स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन नाही तुम्हाला आजीची नाही गणेशने बाउंड्री मारली नाही आजी नाही सर गणेशने बाउंड्री 13 रन धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ अर्थात पॉवर प्ले पूर्णपणे संपला गेलाय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये धावा जे आपण पाहतोय 13. कुत्रा दाखव ना तो बघ. चला वेळ वाचवा धीरज सर. आपल्याकडं वेळ कमी आहे. चिराग अप्पाचा हा कुत्रा आहे आणि पुढचे सामने 5-5 षटकांचे राहतील. ही संघांनी नोंद घ्या. षटक क्रमांक आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन जे आपण पाहतोय नवनाथ हडवळे जो पूर्णपणे घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर नवनाथने 7 धावा ज्या खर्च केल्यात. शेवटचे बॉल जे आपण पाहतोय शिल्लक आहेत 24 आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज. 24 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात जे आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू शेवटचे आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज कोरडगाव संघाला जे आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील जे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. थोडासा वेळ खर्च केला जातोय. विजयासाठी लागणारी जी धडपड ही पिंपळगाव वॉरियर्स संघाची आपल्याला पाहायला मिळते. डावखुरी आताचा फलंदाज जो आपण पाहतोय समोर निश्चित स्वरूपात आपल्याला दिसतोय. आधी सुद्धा साथ देण्यासाठी आतमध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस फुल टच बॉल क्षेत्ररक्षक युवराज चेंडूच्या समोर जो आपल्याला निश्चित स्वरूपात दिसेल लॉगॉनला. यावेळेस फेक देखील सुरेख आहे. डायरेक्ट हिट जी पाहायला मिळाली आणि एका धावेनं संघाचं धावफलक जे पुढे जात आहे 14 रन स्कोअर कार्ड वरती बनवले गेल्यात. NPL नेवासा संघ यानंतर तुम्ही तयार राहा. तुमचं सर्वप्रथम यानंतर क्षेत्ररक्षण आहे. ओ बिग हिट परंतु समजून दिलं नाही. यावेळेस आधीला चकवलंय थोडस थांबवलंय. चेंडू धरळ किपरच्या हातामध्ये जाईल.
गोलंदाज परत एकदा नवनाथ जो तयार होतोय. ओ लोअर फुल टॉच यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत जे आपण पाहतोय सिंगल डबल दुहेरी धावेनं संघाचं धावफलक जे वाढलं जात आहे तब्बल 16 रन स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघासाठी जे आपण पाहतोय की एक एक बिस्लरीची बॉक्स जे पूर्णपणे दिलं जाते. मी परभणी संघाला सुद्धा विनंती करेल की आपला पाण्याचा बॉक्स या ठिकाणाहून घेऊन जा. खेळाडूंची कुठल्याही प्रकारची गैरसोयी जी आयोजक कमिटीकडून होऊ नये या कारणाने जे आपण पाहतोय या वेळेस बॅटची कडा चेंडू जायतोय सरळ फाईन लेग सीमारेषा पार. एक क्लासिकल फटका चौकार 4 रन. चार धाव्यांना धावफलक संघाचं जे आपण पाहतोय तब्बल 20 रन 19 रन ऑन स्कोर कार्ड ज्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल जो आपण पाहतो एक सिंगल होता त्यानंतर एक डॉट 2 धावा. या वेळेस देखील परत एकदा पोलटॉस स्टॉप आहे फटक्यामध्ये काहीचा दम नाहीये. परत एक सिंगल पा आधीनं किती चाणक्य रीतीनं ओ हो खराब फेक जिथं 2 धावा गेल्या होत्या तिथं या खराब फेकानं एक सिंगल जी अतिरिक्त आली आणि 3 रन धावफलकावरती जे आपण पाहतो येथील 23 रन स्कोर कार्डवरती पिंपळगाव ऑरियस संघाला जे थोडस ज्या चुका आहेत त्या सुधाराव्या लागतील. सुधरून घेणं गरजेचं आहे कारण एक बोनसच्या स्वरूपाची धाव आहे ती तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या चेंडूवरती अक्षरशः जे आपण पाहतो की माग निश्चित स्वरूपात पडेल. परत एकदा नवनाथ हा बॉल सुरेख आहे. षटक समाप्तीचा इशारा जो आपण पाहतोय पाहता नवनाथनी आपली 2 षटकं टाकली. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज जी कोरडगाव संघाला जे आपल्याला पाहायला मिळते. बॉल टू रन असं समीकरण जे निश्चित स्वरूपात झाले. काय सर चला वेळ वाचवा. इथून पुढचे सर्व सामने आपण फक्त 5-5 षटकांचे घेणार आहोत हे संघांनी नोंद घ्या. पिंपळगाव ऑरिय संघ तुम्ही प्लीज थोडासा वेळ वाचवा. शेवटचे 18 बॉल 19 धाव्यांची गरज जी कोरडगाव संघाला जी आहे. चला वेळ वाचवा. युवराज गुंजाळ षटक क्रमांक जे आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावरती घेऊन येत आहेत. शेवटचे 18 बॉल जे शिल्लक आहेत 18 बॉलमध्ये 23 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात आणि विजयासाठी 18 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. म्हणजे सामना पहा अर्ध्याला अर्धा अर्थात अर्धा पहिला संपलाय आणि अर्धा पहिला शिल्लक आहे या सामन्याचा. तर कुठला संघ विजय होणार याकडे मात्र या मैदानावरती 3 दिवसाच्या इतिहासामध्ये ते प्रेक्षक नेवासा संघ आपले थोडेसे प्लेयर मागे घ्या. आयोजक कमिटीची तुम्हाला विनंती आहे. थँक्यू. की आत्ताच्या 3 दिवसाचा इतिहास आपण या मैदानामध्ये गिरीजी पाहतोय की कमी धाव संख्या असताना सुद्धा गोलंदाजीच्या जोरावरती सामने पूर्णपणे जे आपण पाहतोय विजय केले जातात आणि हा सुद्धा सामना गोलंदाजीच्या जोरावरती होईल की नाही परंतु पाहावा लागेल. रणरीत्या फलंदाजांच्या सुद्धा आपण पाहिल्यात की ज्या वेळेस चौकार षटकार बॅटमध्ये येणं बंद होतात त्यावेळेस सिंगल डबल असं ढकलत खेळणं जे पूर्णपणे बॅट्समन पसंत करतात. आणि ही रणनीती देखील जे आपण पाहतोय कोरडगावचे दोनही बॅट्समन आधी आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय विनोद तेच पूर्णपणे गणेश ढोले सर आणि दुसऱ्या बाजूने आधी तीच रणनीती यावेळेस निश्चित स्वरूपात बॉल टू रन असं समीकरण आहे त्या कारणानं वापरून निश्चित स्वरूपात पाहतात. हा चेंडू हिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला जाईल. गणेश ढोले सर यावेळेस परततील फलंदाज बाद.
पहिल्या बॉल वरती जे आपण पाहतोय सिंगल युवराजच्या भेटली होती, परंतु त्यानंतर सरांनी चेंडू आकाशामध्ये खेळला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा त्या ठिकाणी तैनात होता, झेल टिपला गेला आणि फलंदाजाला जे बाद केलं गेलं. पाहायचंय नवीन बॅट्समन आपण कोण निश्चित स्वरूपात जातोय. नवीन बॅट्समन त्या ठिकाणाहून जो निश्चित स्वरूपात आला गेलाय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. कोणीही मैदानाच्या आतमध्ये सामना संपेपर्यंत येऊ नका. गोलंदाज तयार होतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आहे. हो, या बॅटला यावेळेस फक्त चेंडूला बॅट जी लागली गेली फळी आणि चेंडूचा जो आपण पाहतोय स्पर्श जो सुरेखरित्या होतोय. एक धाव जी पळून पूर्ण केली जाईल. एका धावेनं 25 धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. पंधरा चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. यावेळी चेंडू निसटलाय. लॉक स्टॉपचा वेग घेतोय आणि थेट सीमारेषा आरपार फरार. या चेंडूवरती 4 धावा येतील आणि सामना थोडासा कलाटणी कोरडगाव संघाच्या बाजूने मारतोय, परंतु पहा इथं धाव फलकावरती आता 29 धावा झाल्या गेल्यात. शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आता मात्र जी होऊन बसली गेली. समीकरण पहा, एक बॉल जो पूर्णपणे एका धावेपेक्षा जास्त आहे. आधी काय रणनीती आखतोय. हो, वाईड बॉल पंचांना कळवलाय. वाईडच्या साह्याने एक धावची आणखीन पेळेला आणि यावेळेस हो विजय सांगळे पहा त्या ठिकाणी डाऊन दी बॉल झेल टिपलाय. फलंदाज बाद. फलंदाज पूर्णपणे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल. तीस झालं 30. राहुल नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आलाय. लांबलेलं षटक युवराजचं अजून देखील जे आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं सुरू आहे. गोलंदाज आणि या वेळेस बिगिट करायचा होता. एक धाव जीत पळून पूर्ण केली जाते. पाय चोरट्या स्वरूपाची धाव जीतच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. शेवटचे 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज विजयासाठी. 12 चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय 11 धाव्यांची गरज जी यावेळेस आहे. चला वेळ वाचवा. या सामन्याला थोडासा वेळ गेलाय. परत एकदा संतोष दाभाडे अर्थात सँटी आपलं वैयक्तिक आणि संघासाठी पंचम क्रमांकाचं जे आपण पाहतोय षटक जे पूर्णपणे घेऊन आलाय. 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय. शेवटचे 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. चला वेळ थोडासा वाचवा. बारा बॉल 11 समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय. हे षटक टर्निंग पॉइंट ठरणार अर्थात निर्णयात्मक षटक जे असेल. यावेळेस ढकलून खेळलाय क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं विजय चेंडू वरती येईल. एक
धाव तर पळून पूर्ण केली आहे आणि दुसरी ही धाव कम्प्लीट. दोन धावा ज्या या चेंडूवरती पळून पूर्ण केले गेल्या. संदीप कदम जे आपण पाहतोय गोलंदाजाला निश्चित स्वरूपात ज्या पाठीमागून रणरित्या जे पूर्णपणे देत आहेत. शेवटचे 11 चेंडू आणि आता फक्त 9 धावेंची गरज जी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. कोरडगाव हा संघ देखील विजयाच्या दृष्टीने जे पूर्णपणे पाऊल टाकतोय. ओ हा चेंडू समजून दिला नाही. अतिशय तेज तर्रात बॉल होता आणि थोडासा दबाव जे बॅट्समन वरती टाकण्याचं कामकाज जे सँटीनं केलंय. तर यानंतर NPL नेवासा संघ आपण तयार राहा. तुमचं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण असेल तर दुसऱ्या बाजूने धूम परभणी या संघानं टॉस जिंकत सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय. हा देखील चेंडू समजू शकला नाही परंतु एक चोरट्या स्वरूपाची धाव जी घेतली जाते. पंचांकडे दाद जी मागितली जाते. इथं मात्र घाई गडबड आणि फलंदाज बाद. पहिला रन आहे का आधी आउट आहे का नंतर आउट आहे? बरं ओके म्हणजे ही धाव कुठल्याच प्रकारची. धीरज सर धाव आहे का? नाही. ओके म्हणजे ज्या वेळेस यष्टीरक्षकानं बॉल जो आधी लावला होता त्याच वेळेस फलंदाज पूर्णपणे बाद होता. त्या कारणानं जे आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय मुकुंद शिंदे मैदानाच्या आतमध्ये जो येताना आपल्याला पाहायला मिळेल. या समोरच्या बाजूला धीरज सर समोरच्या बाजूला ना एक हॉटेलच्या बाजूला उजव्या साईडला पास समोर एक गाडी आहे. 2 गाड्या आहेत. त्याचे आरसे थोडेसे हे करायचे होते. ते हॉटेलवाले समोरचे ते बाजूला 2 गाड्या आहेत त्या आरसे थोडेसे फिरवा. अतुल सर इकडे इकडे अजून साईडला त्या गाडीचे तिच्या इकडले. सँटीचं षटक जे आपण पाहतोय 5वं सुरू आहे. 1 विकेट. या षटकाचे 3 चेंडू देखील जे झाले गेलेत. गोलंदाज मुकुंद हो यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय पाठीमागून विजय येईल. एक धाव जी पळून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस नजरहटी दुर्घटना घटी. फलंदाज बाद. आदिला असे परतावं लागतंय. लगातार ज्या 2 विकेट सँटीने जे आपण पाहतोय घेतल्यात. नवीन बॅट्समन देखील मुकुंद शिंदे आतमध्ये आला होता आणि त्याचबरोबर आधीच्या जाण्यानं देखील संघामध्ये थोडीशी अशांतता निर्माण झाली. राजू घोडके नवीन बॅट्समन जो आपल्याला येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. शेवटचे 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 5 फलंदाज जे आपण पाहतोय कोरडगाव संघाचे बाद जे झाले गेलेत. शेवटचे 8 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅट्समन राजू आणि दुसऱ्या बाजूने मुकुंद असेल. 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. आठ चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. कोरडगाव संघ विजय होईल की पिंपळगाव हॉरियर्स हे मात्र प्रेक्षकांना पाहायचंय. चला वेळ वाचवा. गोलंदाज सँटी. हो 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 सुरेख बॉल
राजूला हा बॉल पूर्णपणे समजू शकला नाही. चेंडू असेल डॉट. शेवटचे 7 चेंडू 8 धावेंची गरज. हे षटक खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरणारं होतं आणि सँटीनं त्याचं देखील काम जे आपण पाहतोय केलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट आणि 2 धावा, फक्त 3 धावा फक्त या षटकामध्ये ज्या दिल्या गेल्या. 3 धावेंचं षटक आणि त्यानंतर 2 विकेट, 1 रनआउट त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा जो शेवटचा चेंडू सँटीचा जो निश्चित स्वरूपात असेल. अमोल डोबेची देखील जी आपण गोलंदाजी काल मात्र पाहिली, 3 विकेट घेत जी 3 धावा देत 12 चेंडूमध्ये जे कामगिरी जी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आसिफ शेखनं देखील केलेली करामत जी आपल्याला विसरून चालणार नाही. ओ हा बॉल वाईड बॉल, वाईडचा इशारा. थांबा, 2 पंच एकत्र येतील आणि मग निर्णय देतील. चला निर्णय येईल. तुम्ही इकडे येऊ नका कोणी. थर्ड अंपायर डिसिजन आहे. निको आहे का? ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. कोणीही इकडे येऊ नका. मला चेक करतायत. क्षेत्ररक्षक जागेवरती राहणार. वेळ खूप झाला या सामन्याला. यस, वाईड बॉल. वाईड बॉल जो पूर्णपणे आपण ऑन स्क्रीन थर्ड अंपायर डिसिजन. चिराग मेहर सर त्या ठिकाणी डिजिटल ऑपरेटर आहेत. हो, या दरम्यान परत एकदा डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न करेल. धावबाची संधी आणि याच दरम्यान राजू घोडके धावचित. फलंदाज बाद. षटक समाप्तीचा इशारा. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज जे आपण पाहणार आहोत. बॉल टू रन असं समीकरण जे येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. या षटकामध्ये जे आपण पाहतोय फक्त 5 धावा ज्या दिल्या जात आहेत ते वेळ वाचवा फक्त. चला प्लीज. नाही नाही, तो राजू घोडके. चंदू मेजर जे आपण पाहतोय देश सेवेसाठी निश्चित स्वरूपात आहे. चला वेळ वाचवा. शेवटचं षटक जे आपण पाहतोय विजय सांगळे यांच्याकडे जे सोपवले गेले. 6 चेंडू 6 धावेंची गरज जी आपल्याला पाहिजे.
स्ट्राईक वरती चंदू अर्थात मेजर साहेब, नॉन स्ट्राईक एंड वरती मुकुंद शिंदे. लास्टचं षटक आहे आणि त्या 6 षटकामध्ये 6 धाव्यांची 6 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज जी कोरडगाव संघाला विजयासाठी आहे. पिंपळगाव आर्य संघ विजय होतोय की काय? थोडंसं आधी या आधीचं जे षटक सँटीचं जे चालू होतं त्या सँटीनं पा देखील त्याचं काम केले. जितक्या कमी धावा पूर्णपणे देण्याचं काम त्याने निश्चित स्वरूपात केलं, परंतु वाईट देखील त्या षटकामध्ये पडला गेला. हरकत नाही, परंतु एक सुंदर गोलंदाजी सँटीची जी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस विजय आलाय, संघाला विजय मिळून देईल की काय हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज तयार. बोल ना 6 चेंडू 6 रन. ग्राउंडवर हो, सुरेख बॉल. वाईटची मांग जी पंचांकडे केली जाते, परंतु वन बाउंडचा इशारा, एक चेतावणी इथं मात्र गोलंदाजाला दिली जाईल. बाउन्सर पद्धतीचा बॉल होता. हा देखील चेंडू सुरक्षितरित्या ढकलला गेलाय. एक धाव पळून जी पूर्णपणे केली जातीये. एका धावेनं संघाचं धाव पडलं वाढले स्कोर कार्ड वरती 37 रन. चेंडू शेवटचे शिल्लक असतील आता यावेळेस 4 आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज जी आपल्याला पाहायला मिळते. परभणी आणि नेवासा संघ जे आपण पाहतो यानंतर एकमेकांच्या समोर भिडेल. परभणी आणि नेवासा संघ यानंतर तत्पर राहतील. गोलंदाज तयार. 4 चेंडू. ओ, सुरेख बॉल. यावेळेस पहा इथं काय झालंय, टर्निंग पॉइंट ठरेल की काय? फलंदाज बाद. चंदू मेजरला जे आपण पाहतोय चालावं लागेल आणि यावेळेस विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंगचं काम करतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हा विजय चांगले काय करमत करतोय. एक सुंदर गोलंदाजीचा नजराना पेशकश करतोय. एक लाजवाब पहिला बॉल जो आपण पाहतोय बाउन्सर केला, त्यानंतर एक सिंगल काढून दिली आणि 3ऱ्याच बॉलवरती एक विकेट जी पूर्णपणे केली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज कोरडगाव संघाला. एक हाय व्होल्टेज सामना. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय लास्ट ते आपण पाथर डेथ बॉल आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. विजयनी शेवटचं षटक विजयकडे का सोपवलं गेलंय ते निश्चित स्वरूपात विजय चांगलं दाखवून देतोय. गोलंदाज जे आपल्याला पाहायचंय यष्टी अर्थात पाठीमागं संदीप कदम यांची देखील यष्टीरक्षकाची भूमिका सुंदर आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हो, यावेळेस फलंदाज बाद. विकेट विकेट विकेट. जल्लोष, आनंद जिकडे तिकडे चोहीकडे आणि 5 सामन्यामध्ये परत एकदा जान जी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 8 फलंदाज जे आपण पाहतोय बाद झाले गेलेत. 8 विकेट कोरडगाव संघाच्या पडल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. सामना पहा होता कुठे आणि सामना आलाय कुठे. प्रेक्षकांना काही घेणं देणं नाही, कोणी जिंकू. प्रेक्षकांना हे सामने हवे असतात. एकदम जे आपण पाहतोय काटेकोरपणे एकदम कडेवरती हे सामने जे एकमेकांना येऊन भेटले गेले. लास्ट 2 बॉल 5 धाव्यांची गरज. हो, आणि 5 सामना एका बॉल मध्ये संपला. जिथे 6 चेंडू होते तिथे एकाच बॉल मध्ये सामना संपला आणि कोरडगाव संघानं एकदम अतिशय अप्रतिम जो सामना जो आपण पाहतोय विजय केलाय. चला, नेवासा संघ मैदानाचा ताबा घ्या. अतिरिक्त प्रेक्षक वर्ग तुमचा जो काही आनंद आहे तो तुम्ही बाहेर जाऊन निश्चित स्वरूपात हे करा.